नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आत्ताची खूप मोठी बातमी आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे फरार 3 आरोपी होते त्याच्यातल्या 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। बीड पोलिसांच्या सूत्राकडून याची माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच आता बीड पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देणार आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे। तर त्याच्याच विषयीची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा। तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती। यामध्ये जे 7 आरोपी होते त्यातले 4 आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं, परंतु ह्या घटना घडल्याच्या नंतर जवळजवळ एक महिना होत आलेला आहे आणि आता त्याच्यातले जे 3 फरार आरोपी होते त्यातल्या 2 आरोपींना पुणे परिसरातून पकडण्यात यश आलेलं आहे। त्याच्यामध्ये सुदर्शन घुले आणि दुसरा जो आहे सुधीर सांगळे, हे जे 2 आरोपी आहेत यांना पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेलं आहे। आणि यातला आणखीही एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे, हा आणखीही फरार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। ज्या आरोपींना जे पळून जाण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली होती त्यांची काल कसून चौकशी केल्यानंतर हे जे आहे सत्य पुढे आलेलं आहे आणि ही जी घटना आहे तर ती उघडकीस येऊन ते फरार आरोपी पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे। तर ही जी घटना घडण्यासाठी सिद्धार्थ सोनवणे हे जे आहे यांनी टिप दिली होती की संतोष देशमुख हत्येची, तर ते त्या दिवशी बीडमध्येच होता। तर त्या व्यक्तीची हे आता चौकशी होणार आहे आणि त्यालाही सहआरोपी केलं जात आहे का ते आता पाहता येणार आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये जे अराजकता होत आहे किंवा जे घटना घडत आहेत, अपहरण, हत्या, मर्डर, हाफ मर्डर, धमकी किंवा खंडणी, हे जे प्रकार होत आहेत याच्या संदर्भात ही जे मोठी न्यूज आलेली आहे तर ती आताची एवढी न्यूज आहे की बीड जिल्ह्यातले जे सरपंच देशमुख होते यांची हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते तर त्यांना पकडण्यात पोलिसांनी यश आलेलं आहे। लवकरच पोलीस त्याची आता जे पत्रकार परिषद घेऊन माहिती पुढे देणार आहेत असंही पोलीस सूत्राकडून सांगण्यात आलेलं आहे। तर बीड जिल्ह्यातली ही आलेली बातमी होती। धन्यवाद।